नुकताच राज्य सरकारने कामगार कायद्यामध्ये एक मोठा बदल केलेला आहे. एरवी कर्मचारी आणि कामगार यांना कामाचे 8 तास, परंतु जागतिकीकरणानंतर या प्रक्रियेमध्ये वाढ होत गेली आणि 9 तास कामाचे झाले होते. आता काल 4 सप्टेंबरला यामध्ये शासनाने राज्य सरकारने मोठा बदल केला आणि आता कामाचे तास 9 वरून 12 तास केले. अर्थात हळूहळू हे 14-16 होऊ शकतील आणि त्याच दिशेने सगळा प्रवास चाललेला आहे. नारायण मूर्ती यांनी एक विधान केलं होतं की त्या विधानानुसार आयटी क्षेत्रामधल्या तरुणांना 14 ते 16 तास काम करण्याची एक बाब त्यांनी म्हटलेली होती आणि अलीकडे अनेक सरकारांनी या संदर्भामध्ये कायद्यामध्ये बदल करायला सुरुवात केली. परंतु महाराष्ट्र हे देशातलं अधिक प्रगत राज्य असताना असा बदल होणार नाही अशी अपेक्षा असताना ते मात्र फुल ठरलं आणि महाराष्ट्रातही कामाचे तास 9 वरून 12 नेण्यात आले. त्यामुळे या प्रक्रियेमध्ये कामगारांचं नेमकं हित कसं आहे आणि गुंतवणूक कशी वाढेल हे जे मुख्यमंत्री म्हणतायत की यातून या निर्णयातून गुंतवणूक वाढीला मदत होईल, नेमकं कसं हा सगळा विरोधाभास आणि कामगारांवर होणारा हा अन्याय नेमका काय आहे या संदर्भामध्ये आपल्याशी बोलतील आज महनी नेते जे कर्मचारी आणि कामगार नेते म्हणून ओळखले जातात माननीय विश्वास उडगी सर आपल्या सोबत आहे. हो, तुम्ही जो आजचा विषय मांडला तो खूप महत्वाचा आहे. किंबहुना कोरोनाच्या नंतर भारत सरकारने या दृष्टीने जी पावलं टाकली आणि सर्वच राज्य सरकारांना एकूण 44 कायदे बदलायला भाग पडले. केंद्राने कायदे बदलले आणि 4 लेबर कोड मध्ये त्या सगळ्या कायद्यातला जो काही एक डिस्ट्रॉय करून झाल्यानंतर नवीन 4 कोड निर्माण केले. हे 4 लेबर कोड म्हणजे कामगारांनी 100 वर्ष लढून मिळवलेले अधिकार आहेत त्याच्यावरती पाणी फिरण्यात आलं. हे या मोदी सरकारचं मोठं कर्तृत्व आहे. मोदी सरकारने कामगार विरोधी भूमिका घेतलेली आहे. मोदी सरकारने शेतकरी विरोधी भूमिका घेतली आहे. शेतकरी 1.5 वर्ष लढलेत, आता पुन्हा लढताच आहेत. कामगार सातत्याने संप करतायत, सातत्याने लढतायत. नुकताच आता अखिल भारतीय स्वरूपाचा केंद्रीय कामगारांचा एक मोठा संप पण याच सगळ्या मुद्द्यांवरती झालाय. पण हे सरकारच मुळात भांडवलदारांच्या गुंतवणुकीविषयी आणि भांडवलदारांनी आग्रह केल्यानंतर त्यांच्या गुंतवणुकीला फायदा मिळावा म्हणून सगळ्याच कामगार कायद्यामध्ये बदल केला. त्यात तुम्ही जो आता उल्लेख केला की महाराष्ट्र सरकारने कामाचे तास 10 असले तर काय बिघडतं, आणि मग मुख्यमंत्री नेहमीप्रमाणे बोलले की लोकांनी काम केलं तर अधिक गुंतवणूक वाढेल आणि आपली उत्पादकता वाढेल आणि अधिक एफडीआय येईल, ही त्यांची सातत्याची धारणा आहे. खरोखर असं होतं का हो? दावोसला जाऊन ते जे काही एमओयू करतात आणि सांगतात की नाही आता आमच्याकडे 9 ते 10 लाख कोटी गुंतवणूक होणार आहे, त्यातली किती गुंतवणूक ही विदेशातल्या कंपन्यांनी भारतीय मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये केले हे जरा दाखवा बघूया. पुण्यातले, महाराष्ट्रातले, मुंबईतले, ठाण्यातले लोक हे दावोसला जाऊन एकनाथ शिंदे आणि देवाभाऊ यांच्यावरती एमओयू करतात आणि ते सुद्धा ती गुंतवणूक खरोखर येतच नाहीये, हे फक्त कागदावर आहे. विदेशी गुंतवणूक तर सोडूनच द्या, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये गुंतवणूक तर सोडूनच द्या. त्यामुळे प्रश्न असा आहे की गुंतवणूकदारांच्या नावाने कामगारांचे आणि शेतकऱ्यांचे कायदे जे काही हक्क होते ते आता मातीमोल होत आहेत. जमिनीचा प्रश्न, कामगारांच्या हक्काचा प्रश्न, संविधानातील सगळे मूलभूत हक्कांचा प्रश्न आज महाराष्ट्र सरकार असो किंवा केंद्र सरकार असो हे मातीत मिळवत आहे. आणि म्हणून हा प्रश्न केवळ शेतकऱ्यांचा आणि केवळ कामगारांचा आहे असं मी अजिबात म्हणू इच्छित नाही. पूर्ण आयुष्यभर बँक कामगार असो किंवा कामगार संघटना संयुक्त कृती समिती म्हणून अनेक वर्ष संयुक्त सचिव म्हणून मी काम केलेलं आहे. आणि हे जे काही 44 कामगार कायदे मोडले गेले आणि 4 लेबर कोड आले, त्यातून कामगारांच्या अधिकारावरती केवढी प्रचंड गदा आलेली आहे, त्यातून ही चळवळ विस्तारित गेली पाहिजे असं स्पष्टपणे मला म्हणायचंय. केवळ कामगार हा 10 तासाचा जो काही नवा आदेश आहे महाराष्ट्र सरकारचा, ही एक शोषण व्यवस्था नव्या पद्धतीने हे वित्त भांडवल कायम करू पाहते. या शोषण व्यवस्थेविरुद्ध केवळ कामगारांच्या 8 तासाचे 10 तास झाले असं नव्हे, तर मगाशी तुम्ही बरोबर बोललात की नारायण मूर्ती इन्फोसिसचे म्हणतात की काय हरकत आहे लोकांनी काम करायला, आणि तुम्ही पाहता की आयटी क्षेत्रातल्या नोकऱ्या धडाधड संपतायत, लोकांना कामावरून काढून टाकण्यात येत आहेत. त्यांचा रेट ऑफ प्रॉफिट आणि रेट ऑफ रिटर्न त्यांच्या गुंतवणुकीचा कायम ठेवण्याकरता आज भले त्यांनी 8, 9, 10 लाख लोकांची रिक्रुटमेंट केली गेल्या काही वर्षामध्ये, पण आता मोठ्या प्रमाणात लोकांना काढून टाकणं आणि स्वतःचा नफ्याचा दर कायम ठेवणं हे ते करतायत. आणि ते शहाजोगपणे सल्ला देत आहेत की उर्वरित लोकांनी 10 तास काम करावं, 14 तास काम करावं. LNTचे एक चेअरमन आहेत,
त्यांनी सांगितलं 18 तास काम काम करू नये. पण लोकांनी झोपायचं कधी? लोकांनी विश्रांती कधी करायची? आणि ह्या कोरोना नंतरच्या काळामध्ये या महाराष्ट्र सरकारने फॅक्टरीज ऍक्ट बदलला. स्त्रियांना राऊंड द क्लॉक मॉलमध्ये नोकरी करण्याची आम्ही सुविधा निर्माण करतो असं सांगून 8 तासाचं काम 3 शिफ्टमध्ये करा. सिक्युरिटी, महिला, कॉन्ट्रॅक्ट लेबर यांना कामाचे तासच नाही. एअरपोर्ट असेल, लोडिंग अनलोडिंगचा प्रश्न असतो, मॉल्स असतील किंवा अनेक असे अनेक ठिकाणं आहेत ज्या ज्या ठिकाणी सतत काम असतं, त्या ठिकाणी 3-3 शिफ्टमध्ये लोकांना काम करायला लावायचं. महिलांना रोजगार मिळवून देतो असं सांगून त्या कंत्राटी महिलांना कोणतीही सिक्युरिटी प्रोव्हाइड न करता रात्रपाळी करायला लावणारे हे सरकार आपण बघितले. कोरोना नंतर या सगळ्या अन्यायाच्या गोष्टी, ह्या सगळ्या अन्यायाच्या गोष्टी आहेत. या सगळ्या शोषण व्यवस्थेच्या नवीन शोषण व्यवस्था काम होते. शहीद भगतसिंग याकरता हुतात्मा झाले. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे आणि तमाम कामगार पुढारी ज्यांनी लढून जे सगळे कायदे मिळवले. आणि होय, संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रॉव्हिडंट फंड ऍक्ट असो, त्यानंतर ग्रॅच्युटी ऍक्ट असो, याच्या पूर्वीचे अनेक कायदे, याचे निर्माते, संविधानाच्या निर्मात्याबरोबर त्याचनंतर लॉ मिनिस्टर म्हणून सुद्धा त्यांनी अनेक कायद्यांना जन्म घातलेला आहे. ज्यांनी आरबीआय कायद्याला जन्म घातला, त्यांनी अनेक महिलांना गर्भारपणाची सुट्टी ही मिळवून देण्याचा प्रयत्न केला, रविवारची सुट्टी मिळवून देण्याचा प्रयत्न केला. आज ह्या सगळ्या हक्काच्या गोष्टी इतिहास जमा झालेल्या आहेत. एक महाराष्ट्राचा मंत्री म्हणतो, काय त्या मंत्र्याचा अनुभव? पण मंत्री आहे ना, 10 तास काम करा, उत्पादकता वाढवा, अशा तऱ्हेची भाषा करणाऱ्या मंत्र्यांचा वकूफ काय, असा प्रश्न आहे. मी एका मूळ मुद्द्याकडे वळतो. ही जी 10 तास काम करा, 18 तास काम करा, 14 तास काम करा, उत्पादकता वाढवा, अरे शेवटी कोणासाठी? 8 ते 10 हजार आणि 15 हजारापर्यंतची कंत्राटी कामगाराची नोकरी, ज्याच्यामध्ये पेन्शन नाही, ग्रॅच्युटी नाही, प्रॉव्हिडंट फंड नाही, एक गोळाबेरीज रक्कम मिळते. सरकार कंत्राटदाराला देणार आणि कंत्राटदार कंत्राटी कामगाराला देणार. प्रिन्सिपल एम्प्लॉयर सरकार आणि तो कंत्राटदार तो कंत्राट मिळवणार. तर 100 रुपये जर कंत्राट जर सरकारला मिळालं, सरकारने त्या कंत्राटदाराला दिलं, तर त्या 100 रुपयातून तो स्वतःकडे 60 रुपये ठेवेल आणि उर्वरित 40 रुपयामध्ये कंत्राटी कामगारांच्या शोषण व्यवस्था राबवणं ही कंत्राटी पद्धत आहे. हे विशेष करून गेल्या 11 वर्षात फार मोठ्या प्रमाणात होत आहे. वास्तविक हे 10 तास काम करा म्हणून सांगणारे लोक, हे सगळं कंत्राटी व्यवस्था खाजगी क्षेत्रामध्ये ऑलरेडी चालू आहे. ती सरकारी क्षेत्रामध्ये, मग ती लाडची कंपनी असेल किंवा दरेकरांची कंपनी असेल किंवा आणखीन कोणाच्या मंत्र्यांची कंपनी असेल, अशा 7-8-10 कंपन्यांमध्ये महाराष्ट्राचे सगळे कंत्राटी कामगार त्यांच्या मार्फत नेमणुका होतात. कुठलीही भरती परमनंट होत नाही. जाहिराती येतात आणि जातात. कुठल्याही जागा परमनंट लेवलला भरल्या जात नाहीत. सरकारची जबाबदारी नाहीये. अशा एका पार्श्वभूमीवरती ही जी शोषण व्यवस्था नव्याने जन्माला घातलेली आहे मोदी सरकारने, की एकही नवीन जागा कायमस्वरूपाची करायची नाहीत आणि परमनंट जागा न भरता कंत्राटी पद्धतीने जागा भरायच्या. मध्ये शिक्षकांच्या असतील, प्रोफेसरच्या असतील, इंजिनियरच्या असतील, डॉक्टरच्या असतील, सरकारमध्ये असतील, म्युन्सिपाल्टीमध्ये असेल किंवा म्हाडामध्ये असेल किंवा सिडकोमध्ये असेल किंवा मग MSCB मध्ये असेल, कुठेही कायमस्वरूपाचा कामगार नाही आणि त्यांनी 10 तास काम करावं. आणि LNTचा चेअरमन नारायण मूर्ती हे सगळे सांगणार 18 तास काम करा. अशा वेळेस हे 4 लेबर कोड मी थोडक्यात मांडतो. नवीन शोषण व्यवस्था, हे सगळे कामगार कायदे नावाला कामगार कायदे आहेत, पण हे भांडवलदारांनी कामगारांच्या शोषण व्यवस्था कायम राहाव्या, त्यांना गुलामीची अवस्था आणावी, म्हणजे त्यांना शूद्राची अवस्था आणावी, असं ब्राह्मणशाहीचे पुरस्कर्ते म्हणणारे लोक, ज्यांच्या हातात भांडवलाची ताकद आहे, ते आता सगळे कायदे रद्द करून 4 लेबर कोड आणतात. एक वेज कोड, दुसरा इंडस्ट्री रिलेशन्स कोड, तिसरा सोशल सिक्युरिटी कोड आणि चौथा ऑक्युपेशन अँड सेफ्टी कोड. या 4 लेबर कोड मध्ये तुमचे सगळे अधिकार संपलेले आहेत. आणि त्यातला महत्वाचा गाभा मी इथे मांडतो, थोडक्यात सांगतो. एक फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट नावाची गोष्ट या इंडस्ट्री रिलेशन्स कोडवरून तुम्हाला दिसेल. म्हणजे आता तुम्ही केंद्र सरकार असाल, राज्य सरकार असाल किंवा कुठेही असाल, खाजगी क्षेत्र असाल किंवा सार्वजनिक क्षेत्र असाल, ज्यावेळेस हे 4ही लेबर कोड नोटिफाय होतील, म्हणजे कोरोना नंतर पार्लमेंटमध्ये 5 मिनिटात हे सगळे कायदे इंट्रोड्यूस झाले, चर्चाच झाली नाही, कामगार सतत संपावर जात आहेत, संपाचा विरोध करतायत, पण कोणीही ऐकत नाही. अशा वेळेस या लेबर कोडचं नोटिफिकेशन हे फक्त प्रलंबित झालेलं आहे.
ते दरवर्षी दर 3 महिन्याने पुढची तारीख पुढची तारीख पुढची तारीख चालू आहेत. मग केंद्र सरकारने जे केलं ते राज्य सरकारांनी केलं. सगळ्या सरकारांनी त्याची प्रतिकृती केली आपापल्या राज्यामध्ये. आणि आता ज्या दिवशी नोटिफिकेशन जाहीर होईल, हे चारही लेबर कोड अंमलात येण्याची गोष्ट येईल, ते इलेक्शनच्या आधी नरेंद्र मोदी कधी करत नाहीत. मतं मिळवून झाली की मग ते करतील. पण ते करणार, त्याच्याविरुद्ध लढलं पाहिजे. म्हणून सर्वांनी हे समजून घ्यावं की हे 4 लेबर कोड जेव्हा नोटिफाय होतील तेव्हा फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट हा अत्यंत घातक प्रश्न आहे, जो ऑलरेडी खासगी क्षेत्रामध्ये सर्वत्र आलेला आहे. की तुम्हाला परमनंट असाल तर तुम्हाला कॉन्ट्रॅक्टवरती आणण्यात येईल, तुम्हाला जो पगार मिळतो तो प्रोटेक्ट होईल, तुम्हाला एक रकमी सगळे पैसे तुमचे देऊन होतील. पण त्यानंतर तुमचा प्रॉव्हिडंट फंड आणि ग्रॅच्युइटी आणि जर पेन्शन असेल तर पेन्शन मिळणार नाही. एक गोळाबेरीज रक्कम मिळेल. आणि त्याकरता तुमचे पहिलं एम्प्लॉयमेंट टर्मिनेट करून तुम्ही चांगलं काम करणारे आहात म्हणून तुम्हाला 2 किंवा 3 वर्षाचे एक कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉयमेंट देण्यात येईल. त्याला म्हणायचं फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट. मग तुम्ही 1 लाखाची पगार घेणार असाल किंवा 2 लाखाचे असाल किंवा तुम्ही 50,000 किंवा 15,000 किंवा 18,000 पगार घेणार असाल, सगळेजण कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉय असतील, सगळे परमनंट जॉब्स हे कॉन्ट्रॅक्टी होतील. अशा तऱ्हेची व्यवस्था या फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट मध्ये आहे. जेव्हा हे नोटिफिकेशन निघेल त्यानंतर सगळ्याच कामगार कायद्यामधले आपले अधिकार संपलेले असतील, याची खुणगाठ सगळ्या कामगारांनी, कामगार नेत्यांनी आणि राजकीय पक्ष जे आम्ही कामगारांचं भलं करू असं सांगतात, त्या सर्वांनी याची नोंद घेणं आवश्यक आहे की हा कामगार जेव्हा त्याला हे सत्य उमगलेलं असेल तेव्हा तो काय करेल. त्यामुळे फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट करणारे इंडस्ट्री रिलेशन्स कोड. दुसरी गोष्ट, ऑक्युपेशनल सेफ्टी तर संपलेलाच आहे. सोशल सिक्युरिटीमध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट ही आहे की तुमचा प्रॉव्हिडंट फंड आणि ग्रॅच्युइटी संपवण्याच्या दृष्टीने जो PFRD कायदा आहे तो मार्केट ओरिएंटेड तुम्हाला एक NPS देऊ शकतो. म्हणजे त्याला न्यू पेन्शन स्कीम असं जरी नाव असलं तरी ती एक गुंतवणूक योजना आहे. म्हणजे मालक तुमचे जेव्हा 10% कापले जातात तेव्हा एम्प्लॉयर तुम्हाला 14% देतो. आणि हे सगळे पैसे हे मार्केटमध्ये काही म्युच्युअल फंडांमध्ये वर्ग होतात. आणि मग त्या ठिकाणी 20 वर्षानंतर तुम्हाला किती मिळू शकतील, 30 वर्षानंतर तुम्हाला किती मिळू शकतील किंवा 15 वर्षानंतर किंवा 10 वर्षानंतर तुम्हाला किती मिळू शकतील, हा आत्ताचा जो वाद आहे. त्या ठिकाणी एकच गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे की हे सगळं मार्केट ओरिएंटेड असेल. जी गोष्ट आत्ता तुम्हाला तुमच्या एम्प्लॉयर कडून मिळते, एका विशिष्ट कायद्यान्वये मिळते, ते कायदे गेले खड्ड्यात, रद्द होतील आणि मार्केटमध्ये तुमचा पैसा टाकला जाईल. तुमचा पैसा कष्टाचा आणि तुमच्या एम्प्लॉयरचा जेव्हा म्युच्युअल फंडाकडे जाईल ते PFRD ऍक्ट प्रमाणे ते रेग्युलेट होईल. पण शेवटी रेग्युलेट होऊन रिझल्ट काय, रिझल्ट लक्षात घ्या. माझे 100 रुपये मी आज गुंतवले तर 5 वर्षानंतर ते किती असतील, 10 वर्षानंतर ते किती असतील, 15 आणि 20 वर्षानंतर किती असतील. साधं गणित आहे. गेल्या 30 वर्षामधलं मार्केट तपासून बघा. साधारणपणे लॉंग ड्युरेशनचं मार्केटमध्ये आपले पैसे 100 रुपयाचे 110 112 होऊ शकतात, 108 होऊ शकतात. होय, पण कधी कधी जेव्हा संकट मोठं असतं तेव्हा 100चे 95 पण होऊ शकतात. म्हणजे 20 वर्षानंतर 108 ते 110 आणि 95 पण होणं, या दोन्ही गोष्टी त्या दिवशी मार्केटला प्रत्येक दिवशी संध्याकाळी नेट असेट व्हॅल्यू जेव्हा आपण आपल्या संपत्तीचं जे काही मूल्यांकन होतं मार्केट प्रमाणे, त्या ठिकाणी आपल्याला आपले 100 रुपयाचे 95 झाले का 105 झाले का 108 आणि 110 झाले. 110च्या पुढे कोणी जात नाही हो. तुम्ही सगळे ऍव्हरेजेस काढून बघा. त्यामुळे मार्केट ही स्पेक्युलेटिव्ह ऍक्टिव्हिटी आहे आणि तिथे ही आपली सगळ्यांची बचत, आपली गुंतवणूक बाजारात देणं आणि बाजाराचा 80-81 सेन्सेक्स जो दिसतो ना, तर त्यामुळे दिसतोय. पण आपल्या आयुष्यामध्ये एक अनिश्चितता कायम राहते. OPS संपलं, NPS आलं, लोक NPS नको OPS मागतात. तेव्हा तुम्हाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना UPS दिलं जातं आणि ऑप्शन दिला जातो, OPS तरी घ्या किंवा NPS तरी घ्या, नाही तर UPS तरी घ्या. अरे कोणी OPS बोलतच नाही. कारण की OPS ही सरकारच्या बजेटमधून येणारी लायबिलिटी आहे. ती हे सरकार 11 वर्षामध्ये घ्यायला तयार नाही. म्हणून सरकारची पेन्शन बंद होते, म्हणून महाराष्ट्र सरकारची पेन्शन बंद होते आणि ती लयाला जाणार आहे. मार्केटवरती भरोसा ठेवण्याची काही गरज नसताना मार्केटवरती भरोसा ठेवा असं सरकार जेव्हा सांगतं तेव्हा सरकार हे आपली फसवणूक करते. ते केंद्र सरकार पण करतं, ते राज्य सरकार पण करतं. आणि होय, पाहता पाहता
जे लोक या पद्धतीने पेन्शन देतात त्या सर्वांना आपण पेन्शन कुठून घेतो हे बघून घेतलं पाहिजे. बॉम्बे म्युन्सिपाल्टी त्यांची पेन्शन त्यांच्या फंडातून देतं, पण त्यांचे फंडच संपत आले. ते बीएसटीच्या लोकांना ग्रॅच्युटीचं पेमेंटच करत नाहीत आणि बीएसटी बंद होते, एसटी बंद होते, हे आपण बघतो. पण माझा मुद्दा पेन्शनचा आहे, माझा मुद्दा कामगार कायद्याचा आहे. कामगार कायद्याकडे हे लोक आता कामगाराला संपवण्यासाठीच हे कायदे आहेत या पद्धतीने सरकारचा दृष्टिकोन आहे. आणि म्हणजे कामगार मंत्री ते कामगारांचे मंत्री नसून ते काही भांडवलदारांचेच मंत्री आहेत. कामगारांना कापून टाकण्याकरता त्यांना एक प्रकारचे कंत्राटी व्यवस्था राबवणारे असे कामगार मंत्री आहेत. त्यामुळे गांभीर्याने कुठली गोष्ट घ्यायची, ते 4 लेबर कोड जर प्रत्यक्षात आले, आज 10 तासाचा कामगार मंत्री जाहीरपणे काही गोष्टी सांगतायत. उद्या हे 4 लेबर कोड महाराष्ट्र सरकार जेव्हा आणेल तर महाराष्ट्राचा जो पुरोगामीपणा आहे, महाराष्ट्राचा जो औद्योगिक उत्पादनामध्ये अग्रेसरपणा आहे, महाराष्ट्राचा जीडीपी, महाराष्ट्राचे जीएसटी, महाराष्ट्राची व्हॅल्यू ॲडेड एकूण त्यांची जी काही म्हणजे आपण सेल टॅक्स किंवा व्हॅल्यू ॲडेड टॅक्स कलेक्शन म्हणतो, हे फंटास्टिक आहे महाराष्ट्राचं. ह्या सगळ्यावरती परिणाम करणाऱ्या गोष्टी आणि जॉब्स निर्माण करण्याच्या ऐवजी जॉब्स संपवणाऱ्या गोष्टी येत्या इमिजिएटलीच्या कालखंडात होणार आहे, ताबडतोबीच्या कालखंडात होणार आहे. आणि म्हणून रात्र वैराची आहे कामगारांच्या दृष्टीने. कामगारांनी जागं राहण्याची आहे आणि रस्त्यावरच्या लढाईमध्ये येण्याची गरज आहे. तर केवळ त्यांच्या हक्कासाठी नाही, तर या देशातली लोकशाही वाचवणं, संविधान वाचवणं, या लढाईत कामगार जेव्हा रस्त्यावर येईल आणि शेतकरी रस्त्यावर येईल तेव्हा त्याच्या अधिकारांचं कुठेतरी थोडं तरी संरक्षण झालेलं असेल. तर केवळ कामगार संघटना करू शकेल अशी आजची अवस्था नाही. कामगार लढतातच आहेत, फॅक्टरीत लढतोय, ऑफिसमध्ये लढतोय, रस्त्यावरती लढतोय, पण त्याचं स्वरूप अत्यंत बंदिस्त आहे. ते व्यापक होण्याची गरज आहे. आणि कामगार हा एकूणच या लोकशाहीच्या आणि संविधानाच्या संरक्षणाची लढता लढता आपल्या कामगार कायद्यांच्या पुनरुत्थानासाठी लढू शकतो हे सिद्ध करावं लागेल. म्हणून त्या प्रश्नाचं राजकीकरण करायला लागेल. तरच या कामगार मंत्र्याला उत्तर देता येईल की 10 दिवस आम्ही चालवून घेणार नाही, 10 तास आम्ही चालवून घेणार नाही, 8 तासाचा जागतिक दिवस हा कायदा आहे, आम्ही 8 तासाचा दिवस हा हक्काचा आहे, रविवारची सुट्टी हक्काची आहे, आमचे 44 कामगार कायदे रिस्टोर करा, आमचा प्रॉव्हिडंट फंड कायदा, आमचा पेन्शनचा प्रश्न, आमचा सुपरनेशनचा प्रश्न, आमचे महिलांचे हक्क, आमच्या अंगणवाडी महिलांना कायम स्वरूपाचं काम द्या, आमच्या आशा वर्कर्सना कायम स्वरूपाचे काम कर द्या, आमच्या कंत्राटी कामगारांना कायम स्वरूपामध्ये समाविष्ट करा सेवेमध्ये, त्यांना परमनंट करा, कंत्राटी सिस्टम रद्द करा. यासारख्या प्रश्नांवरती कामगाराला रस्त्यावरती उतरायला लागेल. आपापल्या कारखान्यात नव्हे तर एकजुटीने सातत्याने या 5-10 मागण्या घेऊन लढलं पाहिजे. कारण ह्या 4 लेबर कोडमध्ये सोशल सिक्युरिटी कोड आपलं भवितव्य संपवतो आहे. आपली प्रत्येक बचत, नोकरीतल्या पगारातली बचत, प्रॉव्हिडंट फंडाची बचत, ग्रॅच्युटीची बचत आणि पेन्शन असेल तर पेन्शनची बचत ही बाजार ओरिएंटेड करणं आणि आपल्या हातामध्ये एक फिक्स टर्म देणं हातात, असं जर असेल आणि ती कंत्राटी स्वरूपाची आपली नोकरी असणं, आपलं आयुष्य 58 ते 60 मध्ये रिटायर होणं हे विसरून जा. आपण 3 वर्षाच्या पेक्षा जास्त यांच्या दृष्टीने उपयुक्त नाही आहोत. आपलं काम चांगलं असेल तर ते आणखीन एक फिक्स टर्म देतील. मग ती 1 वर्षाची देतील किंवा 3 वर्षी देतील. तुम्ही जनरल मॅनेजर असाल, तुम्ही डीजीएम असाल, तुमचं पद कुठलंही मोठं असेल, तुम्ही कामगार असाल, तुम्ही मध्यमवर्गीय कोणी असाल, तुम्ही सगळेजण कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉई आहात असं जेव्हा सरकार समजतं कायद्यान्वये, आणि तोच कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉयमेंटच्या बाबतीमध्ये एक ॲबॉलिशन आणि एक रेग्युलेशन 69 सालचा कायदा आहे. ॲबॉलिशन कोणी बोलतच नाहीये, रेग्युलेशनसाठी बोलतात. आणि म्हणून संपूर्ण भारतीय सरकार, संपूर्ण महाराष्ट्रासकट सगळे सरकार हे कंत्राटी पद्धतीने जेव्हा चालतात तेव्हा महानगरपालिका असो, जिल्हा परिषदा असो, शिक्षण व्यवस्था असो, आरोग्य व्यवस्था असो, तिथे हे 4 लेबर कोड केवळ 10 तासाचा मुद्दा नाहीये. ह्या 4 लेबर कोड मधून कामगारांचे सगळे हक्क संपतायत. आणि म्हणून ऑक्युपेशनल सेफ्टी कोड तर केव्हाच संपलेला आहे, सोशल सिक्युरिटी कोड अंमलात आलेला आहे, पण भविष्य अत्यंत अंधकारमय आहे. आणि फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट खाजगी क्षेत्रात होय लागू झालेलं आहे. सार्वजनिक क्षेत्र, बँका, इन्शुरन्स आणि केंद्र सरकारची जी परमनंट स्वरूपाच्या ज्या नोकऱ्या आहेत, जेव्हा लेबर कोड लागू होतील किंवा द्विपक्षीय करार हे संपुष्टात येतील. कारण बार्गेनिंग 2 पक्षामध्ये असणं
हे अभिप्रेतच नाही कुठल्याही लेबर कोडमध्ये. आणि म्हणून एम्प्लॉयर हा कायदा करतोय तो कामगारांना गुलाम बनवण्या करतोय आणि गुंतवणुकीमधून रेट ऑफ रिटर्न जास्त मिळेल, नफा जास्त मिळेल, यासाठीच 44 कामगार कायदे रद्द करून 4 लेबर कोड निर्माण करणं आणि त्यातच कामाचा तास बदलणं, असं मोठं षडयंत्र आपल्या डोळ्यासमोर गेली 11 वर्ष अत्यंत वेगाने घडतंय. आणि म्हणून नवीन जॉब नाही, महागाई भेसूर आहे, आपले पगार कमी होत आहेत, कामाचे तास 10 तास होत आहेत, 18 तास होत आहेत, हे आपल्याला ऐकत बसायचं का? संविधानातून आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले मूलभूत अधिकार त्याच्या संरक्षणासाठी जे जे म्हणून मोदी विरोधक आहेत त्या सर्वांनी एकत्र येऊन त्यांचा 31% तर आता 19 मध्ये 37%चं मतदान झालं असलं तरी मतदान चोरी करून ते सरकारमध्ये बसलेत, ते मुंबईत बसलेत, ते दिल्लीत बसलेत, होय ते अनेक राज्यांमध्ये बसलेत. पण त्यांना त्या खुर्च्यांवर उतरवायचे असेल तर कामगाराला त्याच्या कामाच्या तासाबद्दल बोलायला लागेल, त्याच्या हक्काबद्दल बोलायला लागेल. शेतकरी आणि कामगार यांना एकत्रितपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं संरक्षण करणं, लोकशाही आणि संसदीय व्यवस्थेचं संरक्षण करणं, हा विचार डोक्यात घेऊन जेव्हा आपल्याला रस्त्यावरती येऊ तेव्हा वोट चोरी करने वालों को गद्दी छोड म्हणणं हे जेव्हा कामगार करायला लागेल तेव्हा त्याच्या कामगार कायद्याच्या हक्कांचं संरक्षण करणं हे सरकार थोडा तरी विचार करेल. त्यांनी 2 वर्ष हे 4 लेबर कोड नोटिफाय करणं पोस्टपोन केलेलं आहे. पण जर त्यांच्या हातात ताकद आली, मतचोरीतून सरकारमध्ये बसण्याची ताकद आली, तर मात्र हे 10 तास 18 तास काम करणं, गुलामीसारखं राबलं जाणं आणि मग 8,000 आणि 12,000 काम करणं, कंटाळी आयुष्यभर काढणं, हे आपल्या नशिबात नव्हे, आपणच लिहून काढलेल्या गोष्टी असतील असं दुर्दैवाने म्हणावं लागेल. आणि हे जर सत्य व्हायचं नसेल तर उलथून फेका ही सत्ता उलथून फेका. कारण ती या देशातल्या बहुजनांसाठी नाही, या देशातल्या दलितांसाठी नाही, या देशातल्या अल्पसंख्याकांसाठी नाही, या देशातल्या मध्यम वर्गासाठी नाही. बँकांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानातून आता 13 लाख बँक कर्मचारी होते, ते आता फक्त 7-7.5 लाख राहिलेत. 1.5 लाख विमा कर्मचारी होते, ते 1 लाखाहून कमी झालेत. आणि आउटसोर्स आणि कंत्राटी कामगारांचा लाखोंचा महापूर या फायनान्शियल सेक्टरमध्ये आलेला आहे. गव्हर्नमेंट सेक्टर आणि स्टेट गव्हर्नमेंट, जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांमध्ये तो मोठ्या प्रमाणात आलेलाच आहे. त्यामुळे ह्या तमाम कंत्राटी कामगारांना त्यांना चांगलं आयुष्य मिळवून द्यायचं असेल तर ह्या कंत्राटी पद्धतीवरती हल्ला केला पाहिजे. आम्हाला एनपीएस नको, आम्हाला यूपीएस नको, आम्हाला ओपीएस पाहिजे. याकरता एक व्यापक आंदोलन एकजुटीतून, मग ते महानगरपालिकेचे लोक असतील, ते सरकारी कर्मचारी असतील, ते डॉक्टर्स असतील, ते शिक्षक असतील, ते प्राध्यापक असतील, ते कोणी असतील, त्यांनी एकजुटीने हा लढा दिला पाहिजे. नाहीतर ज्यांना पेन्शन मिळते ती पेन्शन सुद्धा कधी बंद करायची याचा एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह निर्णय केंद्र सरकारने मागच्याच फायनान्स ऍक्ट मध्ये घेतलेला आहे. तो अधिकार त्यांनी बजेटमधून मिळवलेला आहे. अशा तऱ्हेने या देशामध्ये कायद्याचं राज्य नाही, कायदा मोडणाऱ्यांचं राज्य आहे. आणि माणसांना त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेवून त्यांना गुलाम बनवण्याचं नवीन षडयंत्र आपल्याला जर कळलं असेल तर आपण एक व्यापक भूमिका घेऊन केवळ मी न करता आपण म्हणून या देशाची संसदीय लोकशाही वाचवायची असेल तर कामगार वर्ग, शेतकरी वर्ग आणि भारतीय नागरिक हा एकजुटीने संविधानाच्या संरक्षणार्थ, कामगारांच्या हक्कासाठी आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी जेव्हा लढायला उतरेल तेव्हा 10 तासाचा दिवस असला पाहिजे असे बोलणारे कामगार मंत्री यांना आपले शब्द मागे घ्यायला लागतील. एवढी ताकद या देशातल्या भारतीय नागरिकांमध्ये आहे. आणि होय, ती मुंबईकरांमध्ये नक्कीच आहे. त्यामुळे कामगारांनी लढून मिळून संयुक्त महाराष्ट्र मिळवला आणि आज कामगार मंत्री महाराष्ट्रात म्हणतो तुम्हाला 10 तास काम करायला पाहिजे. त्याचा निषेध करून चालणार नाही, तर रस्त्यावरच्या आंदोलनासाठी आपल्याला उतरायला लागेल. आणि म्हणून त्या निमित्ताने हा व्हिडिओ केलाय. 4ही लेबर कोड आपल्यावरती तलवार त्याची म्हणतात ना ती लटकती आहे, ते कधीही नोटिफाय होतील. म्हणून तमाम संघटनांनी रस्त्यावरची लढाई आणि वोट चोरी विरुद्ध लढाई करताना
आपले हक्क वाढवण्यासाठी लढाई केली पाहिजे. हक्क हरवण्याची लढाई ऑलरेडी आपण बघतो. हक्क प्रोटेक्ट करणं, हक्क वाढवणं, याकरता लढाई होण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र या. धन्यवाद. मी इथेच थांबतो. इन्किलाब जिंदाबाद.